बघा, मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा भेटलेला आहे. किती भाषा भेटलेल्या आहेत? आता 11 भाषांना झालेल्या आहे. 6 पहिल्या होत्या, आता 5 ॲड झाल्यात. 11 भाषा झाल्यात बघा. महाराष्ट्र सरकारनं 3 ते 9 ऑक्टोबर यामध्ये अभिजात भाषा सप्ताह साजरा करते. कोण? महाराष्ट्र सरकार, हे लक्षात ठेवा. आणि ही अभिजात भाषा श्रेणी आहे ना, ती 2004 पासून चालू झाली. मग त्यानंतर कसं लक्षात ठेवणार बघा, तमिळ होती पहिली भाषा होती, तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 4ची 5ला संस्कृत आली, 8ला तेलुगू आणि कन्नड. ते लक्षात ठेवा. तेलुगू आणि कन्नड 8ला आहे, 13ला मल्याळम आहे, 14ला ओडिया आहे. हे लक्षात ठेवा. आणि आता 5 भाषा कुठल्या-कुठल्या? 2 बघा, कशा लक्षात ठेवणार? पाली, प्राकृत. प वर्ण 2 आहेत. पाली आहे आणि प्राकृत आहे. मराठी, महाराष्ट्राची मराठी, आसामची आसामी, बंगालची बंगाली असं लक्षात ठेवा. 3 स्टेटच्या मराठी, आसामची आसामी, बंगालची बंगाली, पाली आणि प्राकृत अशा 5 भाषा लक्षात ठेवा. 2012ला रंगनाथ पठारे समिती नेमली होती महाराष्ट्र शासनानं त्याचा पाठपुरावा करण्यासाठी. मग बघा, अभिजात भाषेसाठी निकष काय लागतात बघा, तर वय लागतं 1500 ते 2000 वर्ष वय लागतं भाषेचं, जसं आपलं वय असतं तसं. साहित्य वारसा, ज्याला भाषिक आणि समूह, त्याला साहित्य वारसा पाहिजे भाषेला, ज्याला भाषिक समूहानं अमूल्य वारसा मानलं पाहिजे. भाषिक समूहानं त्याला अमूल्य वारसा मानला पाहिजे. आणि भाषेची स्वतःची मूळ परंपरा पाहिजे असावी, उपभाषा नसावी. आणि भाषेमध्ये आधुनिक त्यासोबत प्राचीन स्वरूप टिकवून ठेवण्याची क्षमता असावी. भाषेमध्ये आधुनिकतेसोबतच प्राचीन स्वरूप टिकवण्याची क्षमता असावी. असे 4 निकष आहेत अभिजात भाषेसाठी, हे लक्षात ठेवा. ते महत्त्वाचे तुम्हाला विचारले जातील बघा. पुढच्या काही फॅक्ट आहेत बघा, ज्या फॅक्ट महत्त्वाच्या आहेत. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचं मुख्यालय आहे ना, ते कुठं आहे? पंढरपूरला आहे, लक्षात ठेवा. मुंबईला नाही आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचं स्थापन केलेलं आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळ, त्याचं मुख्यालय पंढरपूरला आहे. लातूरमधल्या 2 गोष्टी आहेत बघा, ही विचारली होती. लातूरमधल्या उदगीर येथं विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेला आहे बघा. आणि हा जो विश्वशांती बुद्ध विहार आहे ना, तर तो कुठल्या ह्याची प्रकृती आहे? कर्नाटकमधल्या कुलगुरी विहार आहे ना, त्याची प्रकृती आहे, लक्षात ठेवा. प्रतिकृती आहे. जसं की एकाची प्रतिकृती कुठला दुसरीकडे बांधलेली असली त्याला प्रतिकृती म्हणतात. कर्नाटकमधली कुलबुर्गी इथलं विहार आहे ना, त्याची प्रतिकृती विश्वशांती बुद्ध विहार लातूर उदगीर इथं आहे. त्याचं उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं, राष्ट्रपती, लक्षात ठेवा. आणि दुसरी एक महत्त्वाची आहे बघा, लातूरची गोष्ट काय? पीएम मोदी यांनी काय केलेलं आहे? मराठवाडा रेल्वे कोच कारखाना आहे ना, याचं उद्घाटन केलेलं आहे. मराठवाडा रेल्वे कोच कारखाना लातूर इथं आहे आणि याचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, प्रशासनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचा वापर करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि IBM टेक्नॉलॉजी यांच्यामध्ये करार झालेला आहे बघा. ते 3 उत्कृष्टता केंद्र, एआय कौशल्य उत्कृष्टता केंद्र काम करणार आहे बघा. ते स्पेशल वेगवेगळी केंद्र आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कामासाठी डिव्होट करणार आहेत. तर ती मुंबईमध्ये काय होईल? भौगोलिक स्वरूपाचं विश्लेषण होईल. एआय स्वरूपातलं भौगोलिक स्वरूपाचं विश्लेषण मुंबईला होणार आहे. मग उपराजधानीत नागपूरमध्ये काय होणार आहे? एआय मधलं रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं काम, त्याची अंमलबजावणी ही नागपूरमधनं होणार आहे. कारण आता मुख्यमंत्री सीएम तिथलेच आहेत, त्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट नागपूरमधनं होणार आहे, असं लक्षात ठेवा. आणि पुण्यामध्ये बघा, न्यायवैद्यक एआयशी रिलेटेड काम होणार आहे. न्याय कुठं होणार आहे? पुण्यात होणार आहे, असं लक्षात ठेवा. ते विचारलं जाईल बघा, महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे बघा. मग तुम्हाला असं देतील, हे भारतातलं पहिलंच मंदिर आहे. पहिलं जे उद्घाटन आहे, म्हणजे पहिलं जे भारतातलं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, तेलंगणा इथलं आहे, श्रीशैलममध्ये. आणि आता तुम्ही जर लक्षात ठेवायचं, हे मंदिर आहे ना ठाणे भिवंडीमधलं, हे पहिलं उद्घाटन जे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे. आणि देशातलं पहिलं तेलंगणा श्रीशैलम आहे, हे लक्षात ठेवा. आणि ही जी मूर्ती आहे ना, शिवाजी महाराजांची मूर्ती, ही अरुण योगीराज यांनी तयार केलेली आहे. आणि मंदिराची जी रचना आहे, ती विजयकुमार पाटील यांनी केलेली आहे, हे लक्षात ठेवा. हे विचारलं जाणार आहे. आणि उद्घाटन यांचं फडणवीस यांनी केलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही. हे ठाणेमध्ये भिवंडीमध्ये आहे. हे क्वेश्चन येणार फॅक्च्युअल गोष्टीला, लक्षात ठेवा. आणि बघा, जे प्रजनन केंद्र असतात ना प्राण्यांची, त्यांची केंद्रांना मान्यता दिलेली आहे म्हणजे स्टेट मंत्रिमंडळानं, त्याला आपण कॅबिनेट म्हणतो, स्टेट कॅबिनेटनं. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, पेजमध्ये काय होणार आहे? पानमांजराचं प्रजनन केंद्र होणार आहे. पेंचमध्ये पानमांजराचं प्रजनन केंद्र होणार आहे. गडचिरोलीमध्ये रानम्हशीचं प्रजनन केंद्र होणार आहे. आणि गिधाडे कुठं होणार आहेत? नाशिकला, हे लक्षात ठेवा. हे जोड्या लावायला तुम्हाला विचारतील. पेंचमध्ये पानमांजर, गडचिरोली रानम्हस आणि नाशिकमध्ये गिधाडाचं होणार आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरणामध्ये 3-4 वाक्य तुम्हाला माहिती पाहिजे. ह्याच्या जीवावर तुम्ही क्वेश्चन कुठलाही आला तर सॉल्व्ह करू शकता. काय सांगायचंय बघा, पुढील दशकात, म्हणजे पुढच्या, आता किती धोरण कितीचे आहे? 2024चं आहे. पुढच्या 10 वर्षात, म्हणजे जवळजवळ 34 पर्यंत 1 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहेत आणि 18 लाख रोजगार निर्माण करणार आहे.
आणि पर्यटनाची संख्या दुप्पट करणं आहे. हे 3 स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरण 2024 हे मध्ये या दशकामध्ये पुढच्या दशकामध्ये येणाऱ्या 1,00,000 कोटींची गुंतवणूक करणं, 18,00,000 रोजगार निर्माण करणं आणि पर्यटनाची संख्या दुप्पट करणं हे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरण आखलेलं आहे 2024 हे लक्षात ठेवा. आता कुठल्या कुठल्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाले ते बघा. पुणे स्टेशन तुम्हाला घेतलेलं आहे, भंडारदरा धरण घेतलेलं आहे आणि दुसरी एक गोष्ट आहे बहिष्कृत हितकारणी सभा. ह्या सभेला स्थापना कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती मुंबईमध्ये 20 जुलै 1924. ही डेट लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा विचारलेली आहे हिस्ट्रीच्या अँगलनं. आता परत रिपीट होऊ शकते. 20 जुलै 1924 रोजी ही स्थापना झाली होती. बहिष्कृत हितकारणी सभेची ही स्थापना झालेली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार. ह्याच्याबद्दल तुम्ही काय लक्षात ठेवणार? कुठल्या कुठल्या अँगलनं क्वेश्चन येऊ शकतो बघा. क्वेश्चन इथे एक फॉर्म होऊ शकतो. निवड समिती कोण असतं? त्याचं सीएम असतात, मुख्यमंत्री असतात. लक्षात ठेवा. हिस्ट्रीची काय स्थापना कधी आहे? महाराष्ट्राची स्थापना 1950 आहे. हिची स्थापना 1995 आहे. कोणाच्या काळाकाळात झाली होती? मनोहर जोशी शिवसेनेचे होते, त्यांच्या कार्यकाळात झाली होती. मग किती रुपये मिळतो? 25 लाख रुपये मिळतात आणि महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. ओके म्हणायचं. इथे एक क्वेश्चन तयार होऊ शकतो. मग इथे एक जोड्या लावायला एक क्वेश्चन तयार होऊ शकतो बघा. 18वा, 19वा, 20वा आणि 21वा. आता 21वा कोणाला दिलाय? 2024चा राम सुतार यांना दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. 100व्या वर्षी पुरस्कार मिळालेला आहे त्यांना, हे लक्षात ठेवायचं. राम सुतार यांना हे जे महत्त्वाचं आहे बघा, विचारलं जाणार आहे. काय त्यांचा जन्म कुठला आहे बघा? 1925चा आहे बघा. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या आधीचा जन्म 1925चा आहे, गोंदूरमध्ये, धुळे जिल्ह्यामधला. आणि त्यांना कुठले कुठले पुरस्कार आहेत बघा? श्री आहे, भूषण आहे, पद्म पुरस्कारमध्ये विभूषण नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला कुठला पुरस्कार आहे असं देतात ते, त्या पद्मश्री, पद्मभूषण, विभूषण तेवढा नाही आहे, हे लक्षात ठेवा. विभूषण पुरस्कार नाही, ते क्वेश्चनमध्ये मल्टिपल स्टेटमेंट जर विचारलं तर ते टाकतील बघा. अजून काय विचारणार तुम्हाला इथं, की 18चा पुरस्कार आहे ना, म्हणजे 18वा 21 मधला आशा भोसले यांना भेटला, 19वा 22 मधला आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भेटला, कार्य होतं समाज प्रबोधन, हे लक्षात ठेवा. आणि 23चा जे आहे 2023चा 20वा पुरस्कार कोणाला भेटला? अशोक सरामांना भेटलेला आहे, नाट्य चित्रपटासाठी भेटलेला आहे. तुम्हाला जोड्या लावायला विचारलं जाईल, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. हे अशोक सराफ यांचं तर माहिती असतं, आपलं 20वा आहे 2023चा. त्याच्या आधी एक लक्षात ठेवायचं, आप्पासाहेब धर्माचा अधिकारी आहेत, नंतर राम सुतार आहेत, मग 18ला 21चा तेवढा आशा भोसले आहेत, असं लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहील, कन्फ्युजन होणार नाही. राम सुतार यांचं काय लक्षात ठेवणार? जे स्कूल ऑफ आर्ट मुंबईमध्ये ते शिल्पकार आहेत, शिल्पकलेचं शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी जे स्कूल ऑफ आर्टमधनं. राम सुतार यांनी सर्वाधिक कोणाचे पुतळे उभारलेले आहेत? महात्मा गांधींचे पुतळे उभारलेले आहेत, लक्षात ठेवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर, याच्यावर क्वेश्चन आला होता कितीला उंच आहे म्हणून. जगातील सर्वात उंच पुतळा त्यांनीच बांधलेला आहे. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी, त्या केम्पगौडा, हा पण त्यांनीच बांधलेला आहे, लक्षात ठेवा. मल्टिपल लाईन क्वेश्चनसाठी यांच्यावर क्वेश्चन अपेक्षित आहे. पुढचं एक महत्त्वाचं आहे बघा, तुम्हाला विचारलं जातं बघा, कुठेतरी एखादा व्यक्ती मयत झालेला असतो, तर मग ते निधन वार्तामधलं तुम्ही जर विचारलं किंवा एखादी व्यक्ती चर्चेतील असेल तर त्याचं क्षेत्र विचारतात बघा, खालीलपैकी कुठली व्यक्ती ह्या क्षेत्राशी रिलेटेड आहे असं दिलेलं असतं. तर त्यावेळी तुम्ही एकत्र दिलेलं आहे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी. ह्या निधन वार्तामधल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत बघा. मंगला भट आहेत ना, हे महाराष्ट्राच्या कोल्हापूरमधल्या आहेत, लक्षात ठेवा. एक कथ्थक नृत्यांगना आहेत, मंगला भट. आता हे मंगला भट्ट कथ्थक नृत्यांगना, हे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे. आणि भारताचं वृक्ष पुरुष कोणाला म्हटलं जातं? दरिपल्ली रमैया, हे कुठले आहेत? तेलंगणाचे आहेत, लक्षात ठेवा. भारताचे वॉटरमॅन तुम्हाला जसं विचारलं तसं भारताचं वृक्ष पुरुष दरिपल्ली रामैया, तेलंगणा, लक्षात ठेवा. मग वनांचा विश्वकोश कोण आहे बघा? तुलसी गौडा म्हणलं यांना म्हटलं जायचं. या कर्नाटकमधल्या आहेत, लक्षात कसं ठेवणार? हे तेलंगणामधलं भारताचं वृक्षपुरुष दरिपल्ली रामैया. तेलंगणामध्ये लगेच कोण आहे इथं? तेलंगणामध्ये वृक्षपुरुष दरिपल्ली रमैया. कर्नाटकमध्ये वनांचा विश्वकोश तुलसी गौडा, कर्नाटकमध्ये, लक्षात ठेवा. ह्यांना पद्मश्री पुरस्कार आहे. पुढचं बघा, जे गुजरातमधल्या कोण आहे? कुमुदिनी लाखिया. आता ह्यांना पद्म तिन्ही आहेत, श्री आहे, भूषण आहे आणि विभूषण आहे. कुमुदिनी लाखिया गुजरात काय आहेत? कथ्थक आणि नृत्य दिग्दर्शिका डायरेक्टर आहेत बघा, नृत्य दिग्दर्शिका, कथ्थक आणि नृत्य निर्देशिका, हे लक्षात ठेवा. मंगला भट पण कथक नृत्यांगना आहेत, हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग शास्त्रीय नृत्यांगना कोण आहे बघा? तर थियाम सूर्यमुखी देवी. ह्या कुठल्या आहेत? थियाम सूर्यमुखी देवी. पद्मश्री पुरस्कार आहे त्यांना 2025चा. नॉर्थ ईस्टचा आहे त्यामुळे महत्त्वाचं आहे. हे मणिपूरचे आहेत बघा, मणिपूरचं आहे, एवढे लक्षात ठेवा. शास्त्रीय नृत्यांगना थियाम सूर्यमुखी देवी, पद्मश्री पुरस्कार मणिपूरचे आहेत, एवढे लक्षात ठेवा. ह्यांना 25चा पद्मश्री आहे बघा, हे महत्त्वाचं आहे, विचारलं जाऊ शकतं. परत पेंटिंग कलाकार मध्य प्रदेशमधल्या कोण?
तर बघा जोधैयाबाई कुठल्या आहे? जोधपूर म्हणून तिकडं मध्य प्रदेशमध्ये आहे म्हणून ते लक्षात ठेवा. पद्मश्री पुरस्कार 2023चा आहे. पेंटिंग कलाकार आहेत, ते लक्षात ठेवा. असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला एक्झाममध्ये हिंट झालं पाहिजे असं लक्षात ठेवायचं. पुढचं अजून एक लक्षात ठेवा, इथं प्रभात यांचं विचारलं हे काय विचारतील तर किराणा घराणं होतं, हे लक्षात ठेवा. किराणा घराणे, प्रभात रे. श्री भूषण आणि विभूषण हे तिन्ही पुरस्कार प्रभात यांना आहेत. मुंबईमध्ये एस-एन-डी-टी आहेत ना, तर त्याच्या प्राध्यापिका आणि संगीत विभागाच्या हेड होत्या. एवढं लक्षात ठेवा. ही स्वरमयी या पहिल्या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि आकाशवाणीत पण त्यांनी काम केलेलं आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. एवढे स्टेटमेंट माहिती असली की जर तुम्ही तिथं एलिमिनेट करू शकता, हे लक्षात ठेवा. सरसकट पाठ करण्याचा अट्टहास करू नका. तुम्हाला जर एखादी गोष्ट नेटवर टाकली तर त्यांना 10 पेजेस, 5 पेजेस माहिती येते. मग तेवढं सगळं जर मी तुम्हाला दिलं, तर मी असं म्हणू शकतो की मी दिलेल्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही. मग कसं येणार आहे? सगळंच जर तू दिलं तर 1000 पानं वाचायला दिले त्यातली 10 गोष्टी येणार आहेत असं म्हणलं तर ते आउटपुट 0 आहे. हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, फली नरिमन. आता फली नरिमन यांचं काय लक्षात ठेवणार? आत्मचरित्र महत्त्वाचं आहे. बिफोर मेमरी फेड्स एक आत्मचरित्र कोणाचं आहे? फली नरिमन यांचं आहे. आणि त्यांची ओळख काय आहे? भारतीय कायदेतज्ञ होते. आणि बघा ते म्यानमारमध्ये 1942 मध्ये भारतात स्थलांतर झालं होतं. त्यांना भारतरत्न नाही आहे, श्री नाही आहे. त्यांना विभूषण आणि भूषण आहे. लक्षात ठेवा. भूषण आणि विभूषण पुरस्कार फली नरिमन बिफोर मेमरी फेड्स हे म्यानमारमधनं भारतात स्थलांतरित आहेत. भारतीय कायदेतज्ञ अशी त्यांची ओळख होती, हे लक्षात ठेवा. त्यामुळं फलीन नियमन लक्षात ठेवायचं तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. पुढचं बघा, अग्निमॅन. अग्निमॅन कुणाला म्हटलं जातं? राम नारायण अग्रवाल यांना म्हटलं जातं. कारण का? तर त्यांनी लाँग रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचं बघा, मनमोहन सिंग यांचे बद्दल मल्टिपल स्टेटमेंट जर तुम्हाला विचारले तर तुम्हाला ठराविक गोष्टी माहितीच पाहिजे. त्या गोष्टी माहिती असल्यावर तुम्हाला आरामात क्वेश्चन सुटतो. कसं लक्षात ठेवणार तुम्ही बघा. बघा त्यांचा जन्म आहे ना 1932 मधला आहे. गाह पाकिस्तानमधला आहे. मग त्यांनी कुठं बी-एन-एम-ए केलं बघा. पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी बी-एन-एम-ए केलं आणि एखाद्या विद्यार्थ्यांना त्याच विद्यापीठात जिथे शिकला तिथंच शिक्षकाचं काम केलं तर त्याच्यावर क्वेश्चन असतो. आता बी-एन-एम-ए पंजाब विद्यापीठातनं केलं आणि पंजाब युनिव्हर्सिटीमध्येच त्यांनी शिकवायचं काम प्राध्यापक म्हणून काम केलं. तसं दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पण त्यांनी शिकवण्याचं काम केलेलं आहे प्राध्यापक म्हणून, हे लक्षात ठेवा. पण त्यांना डॉक्टरेट कुठून भेटली होती? ऑक्सफर्डमध्ये अर्थशास्त्रामध्ये आहे. मग ते कधीच बघा लोकसभेचे सदस्य नव्हते हां. मनमोहन सिंग कधीच लोकसभेचे सदस्य नव्हते. आसाममध्ये ते 91 पासून 19 पर्यंतचे सदस्य होते. आसाममधून आणि नंतर त्यांनी काय डायरेक्ट इकडच्या टोकावरून इकडेच गेले बघा. आसामपासून राजस्थानमध्ये 1924 मध्ये सदस्य होते राजस्थानमध्ये, हे लक्षात ठेवा. 4 ते 14 मध्ये पी-एम 13वे होते. हे महत्त्वाचं आहे. ते पी-एम होते. 13वे पी-एम म्हणून काम केलंय आणि आर-बी-आयचे 15वे गव्हर्नर म्हणून पण काम केलेलं आहे 82 ते 85 दरम्यान. हे लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं आहे. इंदिरा गांधींची डेट कधीची आहे? 1984 ची आहे. त्या काळामध्ये आर-बी-आयचे गव्हर्नर तेच होते. मनमोहन सिंग, हे लक्षात ठेवा. आणि 1991च्या आर्थिक सुधारणासाठी याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. त्यावेळेस पी-एम कोण होते? पी-व्ही नरसिंहा राव होते. अर्थमंत्री मनमोहन सिंग होते. किती होते? 22वे होते. हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे माहिती असलं ना तुम्हाला कुठलेही किती हार्ड क्वेश्चन करू द्या, तुम्हाला म्हणजे जजमेंट घेऊन तो सॉल्व्ह करता येतो. 91ला ते यू-जी-सीचे अध्यक्ष पण होते आणि 10वे विरोधी पक्षनेते कधी होते? 98 ते 2004 या काळामध्ये 10वे विरोधी पक्षनेते म्हणून पण काम केलेलं आहे त्यांनी. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर बघा त्यांनी कुठं-कुठं काम केलंय. UNCTAD काम केलंय. ब्रिक्सचे सहसंस्थापक म्हणून काम केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि संयुक्त राष्ट्रासाठी पण काम केलेलं आहे. एवढे स्टेटमेंट जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही आरामात व्यवस्थित क्वेश्चन सोडू शकता. कितीही अवघड विचारू द्या. हे लक्षात ठेवा. काही ज्या बेसिक स्ट्रक्चर जे आहे ना ते फिक्स पाहिजे बघा. तुम्हाला करंटला कसं असतं, ओपन एंडेड टॉपिक आहे. तुम्हाला काही विचारू शकतात. पण तुम्हाला ठराविक जर गोष्टी माहिती असल्या तर तुम्ही एलिमिनेट आरामात करू शकता. घाबरायचं नाही क्वेश्चनला. हे लक्षात ठेवा. आता बघा वंदे मातरम आहे ना, त्याला 150 वर्ष पूर्ण झाली आहे बघा. ही मूळ कविता कशा होती? कुठल्या भाषेमध्ये होती? संस्कृत भाषेमध्ये. ह्याच्यावर वर्षभरात ह्या बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत. वंदे मातरमला 150 वर्ष पब्लिश झालीत. त्यामुळं वेगवेगळे उपक्रम घेते शासन. एक्झामिनर पण ह्याच्यावर क्वेश्चन विचारणार. हे लक्षात ठेवा. हे कधी झालं होतं बघा पहिल्यांदा कधी बंगदर्शनमध्ये प्रकाशन झालं होतं वंदे मातरमचं 1875ला. मग काय झालं बघा 1882ला आनंदमठ कादंबरीत बंकिमचंद्र चटर्जी यांची पब्लिश झाली. मग कधी ते काँग्रेसच्या अधिवेशनात म्हटलं गेलं पहिल्यांदा 1896 मध्ये कलकत्ताचं जे अधिवेशन होतं त्यात पहिल्यांदा गायन केलं होतं रवींद्रनाथ टागोर यांनी, हे लक्षात ठेवा. कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशन 1896 मध्ये. म्हणजे 1905 ला जी फाळणी झाली होती ना, आता त्यावेळेस ते परवलीचं वाक्य ठरलं होतं बाबा वंदे मातरम. तर त्यावेळेस आता बघा काँग्रेसचं वाराणसी अधिवेशनात
राष्ट्रीय कार्यक्रम गीत म्हणून स्वीकार झाला होता 1905 मध्ये काँग्रेसचं वाराणसी अधिवेशनामध्ये. नंतर बघा, हे तुम्हाला विचारलेलं आहे बघा, की भारताबाहेर कधी ते मॅडम भिकाजी कामा यांनी जे वंदे मातरम असलेल्या ध्वजारोहण केलं होतं बर्लिनमध्ये, स्टुटगार्ड इथं केलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि इथं याच्यानंतर हा डाटा खूप महत्त्वाचा आहे. 24 जानेवारी 1950 मध्ये 3 आर लक्षात ठेवा. RRR फिल्म नाहीये. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? 24 जानेवारी 1950 काय लक्षात ठेवणार? राष्ट्रपती, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान. हे 3 गोष्टी कधी झालेल्या आहेत? 24 जानेवारी 1950. कसं लक्षात ठेवणार? RRR राष्ट्रपती, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान. बघा, यांचा स्वीकार केला गेला 24 जानेवारी 1950 ला. राजेंद्र प्रसाद यांनी ठराव मांडला होता. या दिवशी त्यांची राष्ट्रपतीपदी पण निवड झालेली आहे. जनगण मन हे गीत आहे, त्याला काय म्हणतात? अँथम, नॅशनल अँथम. रवींद्रनाथ टागोर यांचं आहे, लक्षात ठेवा, जनगण मन. आणि वंदे मातरम हे नॅशनल सॉन्ग आहे. सॉन्ग हे कोणाचं आहे? बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. आणि राजेंद्र प्रसाद यांनीच ह्याचा ठराव मांडलेला होता. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाचा स्ट्रॉंग आहे ठराव आहे ना, तो राजेंद्र प्रसाद यांनीच मांडलेला होता. ह्याच्यावर क्वेश्चन अपेक्षित आहे. एवढं केलं ना तर तुमचा 100% क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये आणि आपण सर्व टॉपिक असेच कव्हर करणार आहोत. धन्यवाद.